117 चव एकदम चांगली आणि त्याच्यावर जो मसाला त्यांनी टाकलेला आहे मला खूप आवडला. सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जी टेस्ट येते ना. तशीच आहे. क्या ऑर्डर है? मला असं वाटतं पुण्याची गोड असते कारण तिथली माणसंच गोड असतात. आई शपथ, काय डायलॉग मारलाय. सो आज आपण आलोय कुठे ते कळलं का? येस, ही यंग वाईब बघून आणि आजूबाजूची दुकानं बघून तुम्हाला सहज लक्षात आलं असेल की आज आपण आलोय FC रोडला. FC रोडला तर मी शॉपिंग करायला कायम येते. इथले वाईब्स मला आवडतात, एकदम यंग, एनर्जेटिक, सेलिब्रेशनसाठी मस्त आणि शॉपिंगसाठी मस्त. शॉपिंग तर आपण नेहमी करतो, पण आज आपण करणार आहोत खादाडी. FC रोडवर काय छान मिळतं खायला याचा हा व्लॉग असणार आहे. बरं, मी कुठे कुठे जाईन असं तुम्हाला वाटतं? रुपाली, वैशाली की अण्णा की अजून कुठलं स्पॉट, हे बघण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो चला पटापट खादाडी करायला जाऊया आणि मजा करूया. चला. सो आता आपण आलोय फ्लेवर स्ट्रीटला. इथला जामून शॉट फार फेमस असतो. मी पहिल्यांदाच तो ट्राय करणार आहे. सो चला काय असतं ते बघूया. जामून शॉट आपण पितोय. 100ला 2 जामून शॉट आहेत आणि एक खरा तर जामून शॉट 100ला आहे, पण ते त्याच्यावर एक फ्री देतात. तो हा एवढूसा ग्लास 100 रुपयाला आहे. वर्थ आहे का बघूया. त्याला मीठ लावलंय बाजूला, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, म्हणजे मीठ जास्त खाल्लं गेलं आहे माझ्याकडनं, त्याच्यामुळे मिठाचा एक फ्लेवर त्याच्यात ॲड ऑन झाल्यामुळे जरा चव चांगली लागते. तो हा जामून शॉट माझ्या व्हिडिओग्राफरना कसा वाटतोय, कारण जेनझी आहेत ते, त्यांना कसा वाटतोय बघितला पाहिजे ना. तो बघूया जरा कसा वाटतोय. ठीक आहे, म्हणजे जांभळं आणून खाऊ शकतो त्याच्यापेक्षा. अरे तुम्ही असं म्हणताय. FC रोडवरचा फेमस जामून शॉटला जर जेनझीत असं म्हणत असेल तर काय, पण ठीक आहे, आपण ट्राय केला. काही जेनझींना आवडतो, काहींना नाही आवडत. मला ठीक वाटला, मी जांभळं विकत आणून खाणार. FC रोड म्हणजे रुपाली. रुपालीला आल्याशिवाय FC रोडला आल्यासारखंच वाटत नाही. तो मी आता रुपालीत जाते. चला. एक रवा डोसा. सो इथला रवा डोसा फार फेमस आहे. गुगलवरती पण त्याचे चांगले रिव्ह्यूज आहेत. बघूया आपण त्याची चव की तो कसा आहे. तो रवा डोसा आलेला आहे. तुम्ही बघताय असा कुरकुरीत खरपूस असा डोसा आहे. छान त्याला जाळीदार अशी जाळी पडली आणि तो असा वाटतोच ते कुरकुरीत असेल. आहा, मस्त. चटणी बरोबर. आहा, कुरकुरीत आहे असा छान आणि मस्त लागतं. चटणीमुळे त्याला एक मजा आली आहे खाताना. मला तर आवडला. व्हॉट अबाउट व्हिडिओग्राफर, उसका भी मत महत्वाचा आहे. तो विचारूया, कसं वाटलं का तुला? खूप छान आहे, मला प्रचंड आवडला. आणि रवा डोसा असा पहिल्यांदाच चालला. डोशात मध्ये मध्ये ना नारळाचे तुकडे येत आहेत. ते इतके क्लास लागतात, म्हणजे असा क्रंची तुकडा जो तोंडात येतो ना, त्याने मजा येते. अजून क्रंचीनेस वाटतो डोशाचा. आणि परफेक्ट टेक्स्चर असलेला हा रवा डोसा, म्हणजे मला असाच आवडतो रवा डोसा. 116 रुपये बिल झालं या डोशाचं आणि वर्थ आहे. पहिलं खाल्ल्यानंतर दुसरीकडे खायला जाताना चाललं की आधीचं जरा पचतं आणि पुढे खायला आणखी मज्जा येते. हे आपण सदाशिव पेठमध्ये अनुभवलं होतं. सो तसंच करूया इथे पण. इथे आता चालूया, म्हणजे थोडंसं पचेल. चला. सो आपण आत्ता आलो आहे अण्णामध्ये. आणि अण्णामध्ये तर हे फेमस आहे. अण्णा कशासाठी ते मी सांगायची गरज नाही, पण अण्णामध्ये मी आता जे खाईन ते माझ्याबरोबर शेअर करायला माझ्या टीममधल्या कलिग्सचे मित्र आलेले आहेत. सो त्या यंग मुलांबरोबर
आपण एक्सप्लोअर करणार आहोत. सो चला मुलांनो, अरे कुठे आहात तुम्ही? ही ती 2 मुलं. अरे बघा, येस, थोडी गर्दी आणि बसूया. मला असं वाटलं होतं की ऑर्डर जरा उशिरा येईल एवढी गर्दी बघून, पण अवघ्या 2 मिनिटात ऑर्डर आली आणि मस्त अशी छान इडली, सुगंध दरवळतोय त्या पोळीचा, आणि सांबार आणि चटणी, आणि ही मस्त फिल्टर कॉफी. त्याच्याशिवाय अन्नात मजाच नाही. तुपात छान हे झालेली पोळी इडली. पोळी एकदम अशी सोबर चवीची आहे, आणि तो जो क्रंच असतो पोळीचा तो नाही आहे याच्यात, पण तरी ही इडली आणि त्याच्यावरच्या तुपामुळे मस्त लागते. म्हणजे त्याचा जो रंग आहे तो पोळीमुळे जरी छान असला तरी पोळी मला जी कुरकुरीत आवडते तशी नाही आहे, त्याच्यामुळे मला थोडीशी टेस्ट कमी वाटली, पण तरी तूप आणि या सगळ्यामुळे छान लागते. आता चटणी बरोबर खाऊन बघते. घरी कशी आपण हिरवी चटणी करतो तशी चटणी आहे, म्हणजे मला चटणी बरोबर खायला सॉलिड मजा आली. आता या मुलांना कसं वाटतंय ते बघूया. मी पहिल्यांदाच खाल्ली, मला त्याची चव अक्षरशः खूप जास्त आवडली आहे. त्याच्यावर जी पोळीची चटणी टाकली आहे ती खूप जास्त चांगली आहे. तुला कसं वाटतं? ऍक्च्युली छान आहे टेस्टला, फक्त पोळी चटणीचा जो एक इंटेन्स फ्लेवर येतो ना, बरोबर आहे, तो एक क्रंच असतो त्याचा आणि तिखटपणा असतो. एक्झॅक्टली, आणि तो थोडासा मिसिंग वाटतोय. आणि बघताना असं वाटतंय की थोडे काही इडल्यांवर इव्हनली तो पोळी चटणी स्प्रेड नाही झालेली, सो दॅट कॅन बी इम्प्रूव्ह. बाकी उत्तम आहे. सांबार टेस्ट केलं ते पण छान लागतंय. चटणी थोडीशी म्हणजे पाणी थोडं जास्त वाटतंय कन्सिस्टन्सी वाईज, त्यामुळे ती इडली पकडत नाहीये ती चटणी. बट ओव्हरऑल इट्स अ गुड गेम. इतकं छान मत दिलंय. आता पुढच्या वेळेपासून मला माझ्याबरोबर एक माणूस मिळाला की जो माझ्याबरोबर हॉटेल रिव्ह्यू करायला येईल. सो तू माझ्याबरोबर येणार आहे का पुढच्या नक्की, नक्की, वेळेला? नक्की. आवडेल येस, मला. एकदम मजा येईल आता नवीन मुलांबरोबर असं एक्सप्लोअर करायला. Yes. सो येस. आणि मला काय वाटलं की प्लेट आल्या इतकी छान दिसत होती. हा म्हणाला तसं सगळ्यात यांना चटणी लागलेली नाही आहे. खाल्ल्यानंतर म्हणजे एखादी इडली खायला छान वाटते, पुन्हा इडली ती खाल्ली तर ती अशी थोडीशी खूप जास्त सॉफ्ट आहे असं आहे, आणि सांबाराबरोबर ती खायला तितकी मजा नाही आली मला. चटणी बरोबर खायला आली, चटणीची चव चांगली आहे पातळ असली तरी, पण सांबाराची मजा नाही आली. सो थोडंसं हे एक इम्प्रूव्ह होऊ शकतं असं आमचं मत. आता प्रत्येकाची मतं वेगळी असतात. सो माझं हे मत आहे. सो कॉफी ज्यांना अशी लाईट कॉफी आवडते त्यांच्यासाठी ओके आहे, पण तुम्ही इथे आलात तर पुढच्या वेळेला विचारा की थोडी डार्क मिळेल का, तर कदाचित अजून चांगली वाटू शकते. थोडी इडलीचा मला हा अनुभव आला, पण इथे डोसे चांगले आहेत हे रिव्ह्यूवरनं कळलं आहे. मी काही डोसा खाऊन बघितला नाही आहे, तुम्ही खाऊन बघितलं. तुम्हाला इथलं काय आवडतं आहे किंवा काय इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे हे कमेंट करून नक्की सांगा. शेवटी आवड आपली. आता आपण आलोय द फेमस स्पॉट वैशालीला. इथे जुन्या पुण्याची वाईब जाणवते. तुम्ही बघताय सगळे बरेच पुणेकर आणि फुल आहे हॉटेल. आम्हाला सीट मिळायला पण वेळ लागला, शुक्रवार असल्यामुळे गर्दी आहे. इथे आता आम्ही मागवलं आहे SPD आणि चीज चिली टूर. डोशासाठी हे हॉटेल फेमस आहे खरं तर, पण मला SPD ट्राय करायची होती इथली, म्हणून SPD मागवली. सो बघूया मुंबई लेवलची आहे का. गोड दही आणि त्याच्याबरोबर थोडंसं तिखट असं. SPD ठीक आहे, पण मुंबईची जी मजा आहे ना ती या SPD मला आली नाही आहे. सॉरी टू से. मुंबईची SPD ती मुंबईची SPD. ही SPD चांगली आहे, पण अतिशय मिठ्ठ गोड दही आहे, आणि त्याच्यामुळे त्याची जी तिखटाची चव आहे ना ती मारली जाते. हे माझं मत आहे. तुमचं मत वेगळं आहेच माहिती आहे, पण
मुंबईची एसपीडीपी ती मुंबईची असतो असे, पण नॉट बॅड. पुणेकर या इथल्या एसपीडीपीचे चाहते आहेत, त्याच्यामुळे तो मला ट्रोल करणार आहे, कारण मी त्यांच्या याला असं म्हटलंय की मुंबईची एसपीडीपी भारी असते. सॉरी आहे, पण मी एवढं गोड दही असलेली एसपीडीपी नाही खाऊ शकत. ऍक्च्युली आम्ही मुंबईची नीट तर कधी ट्राय केली नाही. मला असं वाटतं पुण्याची गोड असते कारण तिथली माणसंच गोड असतात. आई शपथ, काय डायलॉग मारलाय. हो, चला, गोड माणसांची, गोड पुण्याची अशी गोड एसपीडीपी सांग आता तूच कशी आहे. टेस्ट छान आहे एकदम. म्हणजे तो जो दह्यामुळे एक सॉगीनेस येतो, प्लस त्याच्यामध्ये एक शेवेचा क्रिस्पी पंच येतो. त्यांनी आता दोन्ही मिळून आहे ना बरोबर वाटतंय ते. म्हणजे इट साऊंड्स परफेक्ट आणि इट ऑल्सो टेस्ट परफेक्ट फॉर मी. आणि थोडं गोडसर आहे, थोडं गोड पाणी असण्यासारखी पण टेस्ट असल्यामुळे ते गोड अजून थोडंसं ओव्हर गोड झालंय, पण छान वाटली ओव्हर. सो मला हे आवडतं कारण ह्याच्यात एका साईडला थोडंसं तिखट पाणी असतं आणि एका साईडला गोड पाणी असतं, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. सो नेहमी तिखट साईड जी असते ती मी माझ्या घरच्यांना देऊन गोड साईडचं मी खाते आणि दॅट इज वाय आय लाईक इट अ लॉट. इथे तिखट पाणी आहे आणि इथे गोड सगळं आहे. सो आपल्याला काय करावं लागणार आहे की तिखट हवं असेल तर इथे जायचं, हे असं भरायचं आणि हे खायचं. आता अगदी मनापासून खरं सांगते, मगाशी दह्याची खूप गोड चव आली, त्याच्यामुळे मला ते असं हे झालं की बाबा दहीच खूप लागतंय. पण जसं जसं दही त्याच्यातलं गेलं आणि ओरिजिनल चव जेव्हा शेवटाकडे आली त्यावेळेला कमाल लागतंय आता हे. तो एसपीडीपी खाल्ल्यानंतर आता हे चिली टोस्ट आलाय, मस्त टेम्पटिंग दिसतंय, खाऊन बघूया. क्लास आहे, मला फार आवडलं. एक तर चीज जे मेल्ट होत आहे त्याच्यामुळे तो घास खायला धमाल येते. वर ते जे हर्ब्स घातलेत त्याच्यामुळे पण मजा येते आणि ओव्हरऑल टू गुड, फारच मस्त आहे. मला रे तो काम बघ, फार क्रेझी आहे, मस्त आहे. तुला तर एकदम आवडेल, काम बघ. मस्त आहे. एक मुद्दा असा असतो, चीज चिली टोस्ट खाताना बाहेर काही काही पार्ट मध्ये चीज लावलेलंच नसतं. हो, ऍक्च्युली evenly spread आहे. इव्हनली आणि स्प्रेड आहे आणि चिली पण छान लागते. ती पण इव्हनली सगळीकडे लागते. प्रत्येक बाईट सोबत परफेक्ट ब्लेंड ऑफ चीज विथ चिली आणि क्रिस्पीनेस पण आहे आणि सॉफ्ट पण आहे पाहिजे. येस सो परफेक्ट आहे, येस. मस्त वाटतं. तर आता कॉफी आली आहे. क्लास म्हणजे अशी असावी खरी कॉफी, फिल्टर कॉफी अशी असावी. इतकी मस्त कॉफी आहे आणि छान डार्क, कशी जशी मला आवडते तशी कॉफी आहे. सो एकदम बेस्ट. इथे आमचं 506 रुपये बिल झालं, पण खरंच वर्थ आहे. कॉफी बेस्ट होती. एसपीडीपी शेवटी मला छान लागली आणि चीज चिली टोस्ट तर बेफाटच होतं, त्याच्यामुळे मला इथे ओव्हरऑल मजा आली. FC रोडला वेस्ट साईडच्या बाजूची जी गल्ली आहे तिथे आतमध्ये हा मोरे डोसा आहे, तिथे लोणी स्पंज डोसा क्लास मिळतो. सो आपण तो खाऊया, एक लोणी स्पंज डोसा. लोणी स्पंज डोसा आलेला आहे आणि बटाट्याची भाजी आणि चटणी. तुम्ही बघा इथे मस्त लोणी त्यांनी घातलंय आणि असा तो लोण्यात छान चव बघूया. जाळी पण पडली आहे त्याला. आंबट गोड चटणी आणि हा लोणी लावलेला डोसा, हे कॉम्बिनेशन मस्त लागतंय. त्याच्यात मीठ असं लोणी डोसामध्ये छान आहे आणि याच्याबरोबर खाताना, लोण्याबरोबर खाताना तर ते मस्त लागतंय. पण चटणी बरोबर आंबट गोड खाताना हे अगदी घरच्यासारखी आंबट गोड चवीची चटणी आहे. थोडी जास्तच गोड आहे पण ठीक आहे, म्हणजे मला आवडला. कधीतरी खायला म्हणून
हा डोसा छान आहे. पण आपण बटाट्याच्या भाजीबरोबर बटाट्याची भाजी मस्त आहे. एक तर त्यांनी ती खूप बारीक केली आहे अशी, आणि त्याच्यामुळे ती डोशाला छान स्प्रेड होते. तो वर्थ आहे, छान आहे. 60 रुपयाला डोसा आहे हा, आणि 60 रुपयात तुम्हाला एवढं पोटभर मिळत असेल तर काय बाजू. मी ना हे तिन्ही पण एकत्र खाऊन बघा, बटाटा आणि ओके ओके, आता मजा येते. तिखट अशा तो बटाट्याची भाजी आणि ही आंबट गोड चवीची चटणी, मध्येच बटर येत आहे त्याच्यामुळे मजा येते. आणि असा मऊसूत असा मस्त डोसा आहे हा, मजा आली. पण आलोय वेस्ट साईडच्या अगदी खाली जे रिची रिच आहे तिथे आईस्क्रीम खायला. चिअर्स टू आईस्क्रीम. खाऊन बघ ना, मजा म्हणून आईस्क्रीम छान आहे, चव त्याची छान आहे आणि चॉकलेट फ्लेवर पण बरा आहे. तुला कसं वाटलं? छान वाटतंय, म्हणजे वेगळं काहीतरी ट्राय करायला. म्हणजे कधीतरी सॉफ्टी सोडून एक वरती त्याच्यावर चॉकलेटचा लेअर आहे हो आणि तो हार्डन झालाय. हो सो ते एक चोकोबार आणि सॉफ्टी हो, असं मिक्स असं झालंय त्याचं. येस फिलिंग येतंय. छान आहे, पण म्हणजे वेगळं हो. काहीतरी ट्राय करायला. हो. FC रोडचं हे स्पॉट एक्सप्लोअर करताना मला खूप मजा आली. माझ्याबरोबर माझ्या टीम मधले यंग जनरेशन सगळी होती, त्यांचे व्ह्यूज जाणून घेता आले आणि नवीन एक्सप्लोअर करता आल्या गोष्टी. तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा. अजून कुठल्या कुठल्या स्पॉटला जायला पाहिजे हेही सांगा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोड घेऊन, नवीन वाईब घेऊन. तोपर्यंत 3 चेअर्स.